जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. आज सकाळी लवकर उठलो आणि कॉलेजला जायसाठी मी तयार झालतो आणि नंतर बाहेर येऊन पाहिलं तर काय कच्चं आभाळ आलं होतं आणि अंधारामध्ये आमची कॉलनी अशी दिसू लागली. अंधार उजेड होतं, आभाळ आलं होतं ना त्यामुळे. नंतर मग किचनमध्ये गेलो नाश्त्यासाठी. नंतर नाश्ता बघितला तर ओ माय गॉड, माझा फेवरेट चिवडा भेटला, चिवडा. आणि नंतर दोडक्याची भाजी पाहिली. दोडक्याची भाजी पाहिल्यानंतर इकडं पडलं तर दुलडी खाली ठेवली. दुलडीमध्ये बघितलं तर रात्रीचा भात होते, ते काढून ठेवला कारण मला भात खायचा नाही. पोळी जेवलो. गेलो गाडीवर. काय बघितलं तर गाडी पेट्रोल पंपला गेल्या पेट्रोल भरायला. पेट्रोल गाडी थांबवलेली तर ते दादा आधी दुसऱ्या पेट्रोल भरू लागले. किती टाकायचं खाली. माझ्या सरनं सांगलं होतं की तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यानं पेट्रोलची डेन्सिटी बघा. मग मी पेट्रोलची डेन्सिटी बघू लागलो. व्हिडिओ झूम केला तर पेट्रोलची डेन्सिटी 0.1 किलोग्राम पर मीटर क्यूब होती. मग काय पाहिलं सरला जाऊन सांगितलं नाही का नाही. मग नंतर भरलं गाडीत पेट्रोल. निघाल्या की इकडे बाजार दिसला. बाजारमध्ये आंबा गोड लागला पण घेतला नाही. मग काय पुढच्या गेटनं गेलो सायन्स कॉलेजला. नंतर डायरेक्ट यायचाच व्ह्यू काढला कारण कॉलेजमध्ये मोबाईल व्हिडिओ अलाउड नाही क्लासमध्ये पण माझा. नंतर मम्मीच्या मेडिकल आलो. मेडिकल राहते इथं येत जा, तुम्हाला सर्व साईडचे मेडिकल्स भेटून जाते. जायचं नाही देव म्हणून आम्ही निघालो घराकडे आणि माझी दिदी. नंतर घरी आलो, हातपाय फ्रेश झालो. किचनमध्ये लग्गे गेलो जेवायला पाहिलं तर पालकची भाजी, सकाळची दोडक्याची भाजी, चिवडा होता डब्यात पाहिला तर सकाळचा, एक नंबर होता. नंतर पालकची भाजी घेतली, दोडक्याची पण भाजी घेतली आणि चिवडा पण घेतला. मग पोळी घेतली, भाकर मला खावं वाटत नाही म्हणून मी खाल्ली. मग मस्त जेवलो फटाफट आणि मग अभ्यास केला. अभ्यासाचं क्लिप तुम्हाला दाखवलं नाही, सॉरी. पण उद्या परवा तुम्हाला अभ्यासाची क्लिप येऊन जाईल. नंतर बांधकामाकडे गेलो. आमच्या घराचं बांधकाम चालू होतं. मामा माल कालवत होते, बघितलं यांचं माल कालवणं. माझे काका आणि माझी लहानी बहीण गेलो पोस्ट ऑफिसला. माझ्या लहानी बहिणीचं पासबुक काढायचं कच्चा रस्ता होता. इकडं गेल्या पोस्ट ऑफिसला गेल्या आणि असंच व्हिडिओ बोलू लागलो तर माझी बहीण म्हणली मला पण घे म्हणली व्हिडिओ मध्ये. मग घेतलं तिला पण. गाईची माझी लहान बहीण धनश्री आहे, 7वीला आहे आता. नंतर आम्ही गेलो घरी. महाराज